आपण पाहतोय ज्या GR विरोधात आपण आक्रमक झाला होता तो GR अखेर सरकारकडून रद्द करण्यात आलेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मराठी माणसांनी एकत्र येऊन जो लढा सुरू केला त्या लढ्याला शेवटी सरकारला त्याच्या पुढे म्हणजे झुकावं लागलं आणि त्यामुळे नक्कीच, पण तरी कसंही असलं तरी निर्णयाचं स्वागत आहे। कारण हा निर्णय खरोखरच अपेक्षित, काय करणार सरकार हे कळत नव्हतं आणि रेटाच जनमताचा एवढा होता की त्यापुढे सरकारला तो निर्णय घ्यावा लागला। उशिरा का असेना तो निर्णय घ्यावा लागला, त्याचं स्वागत आहे। नितीनजी, सरकारकडून हे देखील सांगण्यात आलंय की दोन्ही GR आम्ही रद्द केलेत, मग मोर्चा देखील आता रद्द करावा। काय तुमची पुढे नेमकी काय रणनीती ठरली या मोर्चा संदर्भात? म्हणजे चर्चा होईल, राज्यसभेचा काय अंतिम निर्णय असेल तो घेतील। त्यामुळे आता मुळामध्ये हा रद्द झालेला आहे, पण याच्यावरती जे काही पुढचा निर्णय असेल तो राज्यसभेत घेतील। नितीनजी, खरं तर फडणवीसांनी एक माहिती दिली आहे, हा सगळा निर्णय उद्धव ठाकरेंच्या काळातच झाला होता। मग राज ठाकरेंनी सरकार विरोधात बोलण्यापेक्षा थेट उद्धव ठाकरेंनाच विचारावं असं म्हटलं होतं फडणवीस यांनी, काय तुमची प्रतिक्रिया यावर? असं आहे की आता हा GR जो काही आला बरोबर, तो तर आत्ता आला बरोबर। त्यामुळे मला काय म्हणायचंय की कोणाची का चूक असे ना, हे मराठी माणसाच्या विरोधातलं होतं आणि ते मराठी माणसाला आणि महाराष्ट्र जनतेला हे अजिबात रुचलेली आणि आवडलेली गोष्ट नव्हती, ती रद्द झाली। ह्याच्यामध्ये आज नक्की आनंद आहे। निश्चितच नितीनजी, मात्र हा मोर्चा कुठेतरी राजकारण करण्यासाठी होतोय असं देखील शिंदेंनी बोलून दाखवलेलं आहे। आता आहे की त्यांनी कदाचित गेल्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने या मोर्चाला विविध राजकीय पक्ष आणि त्याहून अधिक विविध संघटना आणि जनसामान्यांमधून ज्या पद्धतीचं एक पाठिंबा मिळत होता, त्याच्या कदाचित सरकारकडे नक्कीच त्याची माहिती असणार ना, असं कसं होईल? त्यामुळे राजकारणाचा विषयच नव्हता हा। पूर्णपणे हिंदी सक्ती विरोधात मराठी माणसं ही एकवटली होती संपूर्ण महाराष्ट्रातली। त्यांना हा निर्णय जो काही सक्तीचा निर्णय होता तो रुचलेला नव्हता। ही भावना सरकारपर्यंत जनमानसातून पोहोचलेली असणार विविध माध्यमातून। त्यामुळे राजकारणाचा हा विषय आमच्या दृष्टीने तरी अजिबात नव्हता। नितीनजी, हा निर्णय रद्द झाल्यानंतर आता तुमची पुढे नेमकी काय भूमिका असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही पाठपुरावा कराल? आता असं आहे की आमची उद्या कदाचित राजसाहेब सांगतील त्याप्रमाणे दिशा आमची ठरेल, त्याची आम्ही ही वाट बघतोय। नितीनजी, या घडीची एक मोठी माहिती समोर येते, ती म्हणजे 5 जुलैचा मोर्चा निघणार नाही असं एक ट्विट संजय राऊतांनी केलेलं आहे। काय तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली का या संदर्भात? नाही, मला काहीच कल्पना नाही आणि मुळामध्ये हा राजसाहेबांनी हा मोर्चा जाहीर केला होता त्या दिवशी, तो शासन निर्णय आल्यानंतर। त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच मी याबाबतीत काही अधिक बोलता येईल मला। निश्चितच नितीनजी, तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।